आला नाताळ घेऊन आनंद चहूकडे, केलेल्या चुकांची माफी मागूया प्रभूकडे. मनात धरूया आशा, सर्व सुखी राहू दे. ख्रिसमस नाताळ निमित्त सर्व ख्रिस्ती बांधवांना हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक माननीय प्रकाशराव आबिटकर, पालकमंत्री तथा आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री, महाराष्ट्र राज्य. कोल्हापूर पत्रकार असोसिएशनच्या अध्यक्षपदी दर्पण न्यूजचे मुख्य बातमीदार अनिल पाटील तर उपाध्यक्षपदी महावृत्त न्यूजचे डॉक्टर युवराज मोरे यांची निवड करण्यात आली. सचिवपदी सिटी न्यूजचे सागर ठाणेकर यांची निवड करण्यात आली. ही निवड कोल्हापुरातील संचार टाइम्सच्या कार्यालयात आयोजित करण्यात आलेल्या बैठकीत करण्यात आली. निवड सभेच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ पत्रकार सुरेश माडकर होते. अध्यक्षपदासाठी अनिल पाटील यांचे नाव अविनाश काटे यांनी सुचवले, त्यास ज्येष्ठ पत्रकार सुरेश माडकर यांनी अनुमोदन दिले. तर उपाध्यक्षपदासाठी डॉक्टर युवराज मोरे यांचे नाव नियाज जमादार यांनी सुचवले, त्यास विजय यशपूत यांनी अनुमोदन दिले. सचिवपदासाठी सिटी न्यूजचे सागर ठाणेकर यांचे नाव रविराज कांबळे यांनी सुचवले. या बैठकीत पत्रकारांना येणाऱ्या अडचणीबाबत चर्चा करण्यात आली. कोल्हापूरचे पालकमंत्री प्रकाशराव आबिटकर यांचा पत्रकार संघाच्या वतीने सत्कार करण्याचा निर्णय झाला. 6 जानेवारी पत्रकार दिन साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला. तसेच या बैठकीत प्रिंट, डिजिटल तसेच सर्व माध्यमांच्या पत्रकारांना या पत्रकार संघामध्ये समाविष्ट करून घेण्याचा निर्णय घेण्यात आला. कोल्हापूर जिल्ह्यात पत्रकार संघाची व्याप्ती वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला. तसेच पत्रकारांच्यासाठी कल्याणकारी योजना राबवण्यासाठी निर्णय झाला. यावेळी रितेश पाटील, नेक्स्ट मराठी न्यूज रविराज कांबळे, दैनिक बंधुता MA पठाण, SMP न्यूज विजय यशपूत, BPN न्यूज प्रमोद पाटील, कोल्हापूर ऑनलाईन नियाज जमादार, दैनिक बंधुता पांडुरंग फिरंगे, हॅलो प्रभात राजेश वाघमारे, दक्षराज न्यूज प्रकाश लिंगनूरकर, वार्ता सम्राट अविनाश काटे, कोल्हापूर ऑनलाईन मिलिंद चव्हाण, पोलीस ऑफ इंडिया न्यूज संपत नरके, युवराज राऊत, कट्टा न्यूज MK सरकावस, संचार टाइम्स आदी पत्रकार उपस्थित होते. आभार अविनाश काटे यांनी मानले. कोल्हापूरहून दर्पण न्यूजसाठी अनिल पाटील. निर्भीड बेधडक बातमीसाठी दर्पण न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. मुख्य संपादक अभिजित रांजणे, दर्पण न्यूज.